गाईज बघा आता हे आपण तलाला ठेवलेलं आहे. नाही ना जवसर तलून द्यायचं, जवसर क्रिस्पी होतात ना. हे बाकी आहेत यानंतर जर कोटिंग करून घेऊया तवसर हे मस्तपैकी क्रिस्पी होतील. गाईज इथं प्रेझेंटेशन केले माझ्या बहिणीसनी बघा. आणि इथं केचप टाकायला घेतले. सगळ्यांना म्हणजे सांगणार आहे, म्हणजे खाऊन तुम्हाला सांगणार आहे कसा झाले कसा नाही. हे बघा आता ही सांगेल कसा झाले कसा नाही. सांग कसा झाले. एक नंबर झालाय. बाहेरचं खायच्यापेक्षा तुम्ही गरम बनवून बघा, एक नंबर ना. म्हणजे बाहेरचं तुम्ही खात असेल 600ला बकेट मिळतं, त्यापेक्षा तुम्ही घरात मस्त. आम्ही खाली याच्या म्हणजे 150 रुपये खर्च आले, 150 या 160 रुपये खाली ना घरात बनवा. हाय गाईस, कशात तुम्ही? पिऊ जोशी एक नवीन एक ब्लॉगमध्ये सगळे मजा असणार ना. आपलं किती महिना झालं म्हणजे ब्लॉग बिग सगळं येतं कंटिन्यू ना. म्हणजे रेसिपीचा ब्लॉग येत नव्हता, तर आज रेसिपीचा ब्लॉग येणार आहे. KFC चिकन बनवणार. म्हणजे मी खाली शूट करणार, सगळं माझी बहिणीच करणार. तर बहिणीच किचनमध्ये सगळं करतं. तुम्हाला दाखवता साहित्य म्हणजे सामान काय काय लागल, ब्रेड सगळं दाखवणार. तुम्ही खाली कंटिन्यू राहा. चला आता मी तुम्हाला सामान दाखवताना पहिले जाऊन पटापट पहिले सबस्क्राईब करा पिऊ जोशीला. चला गाईज इथं सगळं सामान मांडले, तुम्ही बघा कसा. अजून म्हणजे मिक्सरमध्ये टाकायचा तुम्हाला दाखवता. आम्ही ब्रेड मिक्सरला फिरवल्या आणि त्यांचा ब्रेड क्रम्स बनवल्या कोटिंगसाठी. बघा आम्ही अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे. बघा इथं बोनलेस चिकन घेतलेलं आहे. याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकू शकल्या पहिले. त्याच्यानंतर सोया सॉस टाकू, थोडाच टाकायचा, जास्त नाही टाकायचं. त्याच्यानंतर रेड चिल्ली सॉस टाकू. हे पण थोडाच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. त्याच्यानंतर योवाला ग्रीन चिल्ली सॉस टाकू. सगळं सॉस थोडं थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. त्याच्यानंतर कॉर्नफ्लावर टाकू. कॉर्नफ्लावर पण जास्त नाही टाकायचं, फक्त थोडाच टाकायचा. जर लागला तर नंतर तुम्ही वापस टाकू शकता. त्याच्यानंतर मैदा टाकू. त्याच्यानंतर आता मीठ टाकतो. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मीठ टाका आणि जेवढं सामान घेतले तेवढं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. गाईज आता सगळं टाकून घेतलं. आता सगळ्यांना नीट मिक्स करून घ्यावं ना. काही कमी पडलं तर तुम्ही वापस टाकू शकता, सॉसेस या अजून काहीतरी. त्यांना नीट असं मिक्स करून घ्यायचं. तर गाईज बघा आता मिक्स करून झालेला. आता याला मॅरिनेशनसाठी ठेवू 10 ते 15 मिनिट. तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, नाही तर असा पण ठेवू शकता. याच्यावर अशी प्लेट ठेवायची आणि 10 ते 15 मिनिट ठेवायचा. गाईज बघा आता मॅरिनेशन झालेलं आहे. नाही सातमध्ये ब्रेड क्रम्स पण आहे, नाही तर तेल पण तापत ठेवलं आहे. आता आपण या चिकनला ब्रेड क्रम्समध्ये कोटिंग करू आणि मग ऑइलमध्ये फ्राय करू. चला तर पहिले असं चिकनचा पीस घ्यायचा आणि याच्यामध्ये असं डीप करायचा नीट. आणि थोडंसं पण करायचं, जो एक्स्ट्रा असेल तो निघून जाईल. आणि मग हालू तसं सोडायचं. गाईज बघा आता हे आपण तलाला ठेवलेलं आहे. नाही ना जवसर तलून द्यायचं, जवसर क्रिस्पी होतात ना. हे बाकी आहेत यानंतर जर कोटिंग करून घेऊया तवसर हे मस्तपैकी क्रिस्पी होतील.
आता आपण हे ते जवसर फ्राय होतात तवसर यांना मस्तपैकी आपण अशी कोटिंग करून घेऊ आणि मग तवसर हे पण फ्राय करू आणि मग तुम्हाला तळल्यावर मस्तपैकी भेटू. गाईज मस्त क्रिस्पी ते बघा हलू हलू आता क्रिस्पी होत आहेत आणि हे पण मस्तपैकी आपण कोटिंग केलेलं आहे. असं नीट कोटिंग करायचं मग ब्रेड क्रम्समध्ये ते कुरकुरीत होतात मग भारी लागतं. गाईज बघा आता चिकन निंगट टाकलेला आहे मस्त क्रिस्पीनं कसला लाल लाल झाले तुम्ही बघू शकता. ना आता जो अर्धा मॅरिनेशन केलं याला तेल लाल टाकून यो बाकीचा आहे अजून तर चला मस्तपैकी आपण टाकून घेऊया आणि तुम्ही एक बार नक्की ट्राय करून बघा. आणि गॅस थोडी लो फ्लेमवरच ठेवायची फास्ट नाही ठेवायची जास्त. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसं झालं कसं नाही झालं. आम्ही पण तुम्हाला नंतर रिव्हील देऊ. त्याच्या असे तेलात टाकायचे आणि थोडं तुम्ही फास्ट करू शकता पण जास्त फास्ट नका करू. ते थोडं असं होऊन द्यायचं आणि हे पण बघा आपलं किती क्रिस्पी ना रेड रेड झालेलं आहे. तुम्ही घरात नक्की ट्राय करून बघा. आता आम्ही सांगू नाही शकत तुम्हाला कसं झालं आहे पण भारीच झालं आहे. बघा आता हे सगळं झालं हे झाले या व्हायचं नाही होल्यावर हे सगळं आम्ही तुम्हाला खाऊन दाखवू ना सगळ्यांचं रिव्ह्यूज पण घेऊ कसं लागला. आता थोडं थोडं झालं नाही येणं लागेल 2-3 मिनिटांना असं पलटत राहायचं असं असं पलटत राहायचं मग ते नीट आतमधून बाहेरून दोन्ही बाजूने क्रिस्पी पण होतात आणि शिजतात पण. गॅस पकी वाज नाही ठेवायचा. आता मी फक्त 1 मिनिटासाठी ठेवलं आहे त्याच्यानंतर मी पण लगेच तो कमी करेन. आता मस्त क्रिस्पी चिकन ना किती भारी झालं तुम्ही बघू शकता. याचा बघा हे किती रेड झालं ते पण तसंच होतील थोड्याने मिनटाच्या नंतर त्यानं मस्त आपण तळून देऊया. आता दोन्ही बाजूनी नीट असं पलटायचं दोन्ही बाजूनी नीट आतमधून पण फ्राय होतात बाहेरून पण फ्राय होतात. मग तुम्ही नक्की आम्हाला कॉमेंट करून सांगा कसं झालं कसं नाही झालं. हे बघा अजून हे आवरा आहे आणि हे झालं हे व्हायचं आहे. तर गाईज बघा हे आवरं तळून झालं. आता हे लास्ट आवरं झालं हे पण आपण टाकूया एक एक करून. जर मी बोला हलूच सोडायचं गॅस लो फ्लेमवर ठेवायची. हे लास्ट बार हे आवरं झालेलं आहे 2 बार. आता हे लास्ट बार टाकू आपण तिसऱ्यांदा. हे वाचलेलं असं वर्ष टाकायचं थोडा थोडा. आता हे अर्धा होत आले म्हणजे होलच थोडा नाही हो ऑलरेडी झालेलं आहे आणि आता हे थोडं थोडं व्हायला आले. आपण लाल झाल्यावर ना आतमधून शिजल्या मस्त काढू पण मस्त की क्रिस्पी झालेलं मस्त की तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी खूप भारी लागतं. आता आम्ही खाऊन सांगू आता असं नाही सांगू शकत. तर गाईज बघा आता हे अख्खं जेला आहे म्हणजे हे झालं हे जेल्यावर तुम्हाला आम्ही सगळी खाऊन टाकू म्हणजे मी ना माझा भाऊ पण खाऊनच आतमध्ये घरांच्यांची सगळ्यांचं रिव्ह्यूज पण घेऊ कसं लागला ते आम्ही तुम्हाला दाखवूच. तुम्हाला समजेलच कसं झालं आहे. गाईज इथं प्रेझेंटेशन केले माझ्या बहिणीसनी बघा आणि इथं केचप टाकायला घेतले. सगळ्यांना म्हणजे सांगणार आहे म्हणजे खाऊन तुम्हाला सांगणार आहे कसा झाले कसा नाही. तर सगळा झाले ना आम्ही सांगणार होतो म्हणजे मम्मी पप्पाला आईला मोठ्या पप्पाला सगळ्यांना सांगणार होतो कसं झाल्याने ना बहिणीस ना मीच आहो म्हणजे सगळ्यांना उपास ना आम्ही दोघाच खाणार आहो. तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे कसं नाही मीच दाखवतो तुम्हाला म्हणजे कसं झाल्यान. पहिले सॉसमध्ये आपण बुरूच चांगला 1 नंबर. आता मी माझ्या बहिणीस सांगतो कसा पहिले झाले. खाणार हे बघा आता ही सांगेल कसा झाले कसा नाही. सांग कसा झाले. 1 नंबर झालाय. बाहेरचं खायच्यापेक्षा तुम्ही गरम बनवून बघा 1 नंबर ना. म्हणजे बाहेरचं तुम्ही खात असेल 600ला बकेट मिळतं त्यापेक्षा तुम्ही घरात मस्त आम्ही खाली याच्या म्हणजे 150 रुपये खर्च आले 150 या 160 रुपये खाली ना घरात बनवा ना. तुम्हाला ही रेसिपी कशी पटली ना कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला पटली कशी ना म्हणजे कंचनची रेसिपी बनवायला पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ना. फटाफट आपलं 500 सबस्क्राईब कंप्लीट करा. माझी बहिणीच खाली 2 शब्द काही बोलणार. जर
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या 500 सबस्क्रायबर लवकरच पुरं करा. आणि तुम्हाला ही रेसिपी पटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आम्ही पुढच्या रेसिपी पण आणू. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तशी रेसिपी आम्ही आणू. चला गाईज, यो ब्लॉग म्हणजे रेसिपीचा होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तर आपल्या डेलीच पडतं, तुम्ही बघितलं असेल. फुल व्हिडिओ डेली ना परत ना, म्हणजे रविवारी आम्ही डेली कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुम्हाला कसं रेसिपीचा पटतील तसं आम्ही दर रविवारी बनवू तुमच्यासाठी. खाली तुमच्यासाठी पहिले जाऊन लाईक सबस्क्राईब करा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.